कोण आहे? ठीक आहे, कोणतरी असते सारखं. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा ह्या सगळ्यामुळे वॉकिंगच होत नाही आहे. सकाळी लवकर उठून जावं तर थंडी असते, थंडीत जावं असं वाटत नाही. त्यात ते नुकताच खोकला सर्दीला झालेला आहे, त्यातनं जस्ट नुकतंच बाहेर पडलेली आहे म्हणून वाटतंय सकाळी सकाळी जायला नको. पुन्हा आणि नाकाला सर्दी लागून कानात गार वारं जाऊन पुन्हा आणि तिथं गेलं का नाही त्यावेळेला असं कडक्क ऊन पडल्यासारखं वाटतं. कारण आम्ही काय भल्या पहाटे वगैरे फिरायला जात नाही. तसले काय नाटकं मी स्वतः करत नाही, मला जमत नाही. मला छान झोप येते, जोपर्यंत आयुष्यात झोप येते तोपर्यंत झोपून घ्यावं. ज्या दिवशी झोप कमी येईल त्यावेळेला फिरायला जावं, होय की नाही. पण आत्ता ते गडबडीनं झोपेतनं उठायचं, आंघोळ करायची, मग फिरायला जायचं. मग तुम्ही म्हणाल आंघोळ करून कोण जातं का फिरायला? आमचा जो ग्रुप आहे ना तो आंघोळ करूनच फिरायला येतो. मग त्यामुळे एकटा आपण पारोसं जाणं असं घाणेरडं नको वाटतं. आणि तुम्हाला सांगते कपडे वाळेनात. म्हणजे रात्रीचा झोपलेला गाऊन, सकाळचे फिरायचे कपडे ते रोज धुवायलाच पाहिजेत, नाही तर घराईने वास येतो लोकांच्या अंगाला. तो बघितला ना, बापरे शी. वॉकिंगचे कपडे रोजच्या रोज सगळेच्या सगळे धुतले पाहिजेत. ते पुन्हा आंघोळ झाल्यावरचे घालायचे कपडे, पुन्हा साडी, संध्याकाळचे कपडे, एवढे कपडे धुवायला टाकले तर ते वाळत नाहीत. आमच्या मावशी काय बोलत नाही, धुतात, परंतु कपडे वाळत नाही आहेत. मग त्या कपडे वाळत नाहीत, त्याला एक घुंबट वास येतो जरी मशीनमधनं काढले तरी. आणि मग ते वास येतो म्हणून त्याला ते कम्फर्ट मिळतं की ते घालायचं. ते घातलं की ते वाळून आल्यानंतर कपडे, त्याला एक त्या कम्फर्टचा एवढा वास येतो की त्यानं खोकल्याची डास येते आणि सर्दीसारखं होते. काय एक नाटकं आहेत. वय झालं का नाही हे सगळं सुरू झालं बघा. सारखं वय झालं म्हणू नये, पण जे आहे ते आहे. आपलं जसं जसं वय वाढेल तसं तसं मागच्या वर्षी जे काय असेल ते ह्या वर्षी आपल्याला तसं आपलं रुटीन नसतं, रुटीन बदलतं. तर तुम्हाला सांगते की काही जण की नाही, मी आमच्या गार्डनमध्ये बघत असतो, एवढं चालतात, त्यांचे पाय दुखत असतात, गुडघे दुखत असतात, टाचा दुखत असतात, तरी आपलं कंबर दुखत असते, तरी आपलं चालायचं सुरूच. खरं ना, विशिष्ट वय झाल्यानंतर जास्त चालू नये. काय होतं, तुमची हाड एकतर ऑस्टिओपोरोसिस, वय 40-45 नंतर कसं होतं, पुन्हा स्त्रियांना पाळी गेल्यावर कॅल्शियम डिफिशियन्सी होतेच होते. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा होतो, नॅचरली होतो. एवढं म्हणावं तसं आपलं काय व्हिटॅमिन डी आपल्याला मिळत नाही. सकाळी आपल्याला फिरायला जायला वेळ असत नाही एवढा, किंवा उन्हात बसायला वेळ असत नाही, त्यामुळे म्हणावं एवढं व्हिटॅमिन डी मिळत नाही, कॅल्शियम मिळत नाही. जरी आपण कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या, येऊ केलं तरी ते आतमध्ये ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे ना शरीराच्या आतमध्ये. आपलं कुठं पचन चांगलं आहे आजकाल? कुणाचंच पचन फारसं म्हणावं तसं चांगलं नाही आहे. म्हणजे कोणाच्या आतड्याला सूज आहे, कोणाला कॉन्स्टिपेशन आहे, कोणाला इरिटेटिंग बॉवेल सिंड्रोम आहे, म्हणजे सारखं संडासला होतं आहे, कोणाचं पचन चांगलं नाही, कोणाला गॅसेस होत आहेत. आणि हे सारखे तुमचे जर का आतड्याचे प्रॉब्लेम्स असतील, डायजेशनचे प्रॉब्लेम्स असतील, कोणाला पित्त आहे, तर हे जर का डायजेशनचे सारखे प्रॉब्लेम असतील, पचनाचे, तर मग आपल्याला विटॅमिन डिफिशियन्सी होणारच. तर तशीही आपल्याला विटॅमिन डिफिशियन्सी वयोमानानुसार असतेच. तर मग कसं होतं माहिती आहे का, की जर का तुम्ही खूप जास्त चालला की त्याचा जो भार आहे ना तो ह्या गुडघ्यांवरती येतो, जॉईंट्स सगळ्याच, म्हणजे कमरेपासून खालच्या सगळ्या जॉईंट्सवरती येतो, हिप जॉईंटवरती वगैरे. आणि त्यामुळे तुम्ही जास्त चालू नये, बेतात चाललं पाहिजे. जर ह्या सगळ्या गोष्टी चुकून तुम्ही, एकतर वय झाल्यावरती काही वेळेला आपल्याला गरगरत असतं, बीपीचा त्रास असतो, कानाचा त्रास असतो, कानात काडी घातली तरी आपल्याला काही वेळेला गरगरतं, हिमोग्लोबिन कमी झालं तरी गरगरतो, बीपी वाढलं तरी गरगरतं, स्ट्रेस असला, ताण असला तरी गरगरतं, ढीकभर गोष्टी. एकतर वयोमानानुसार काही वेळेला गरगरत असतं. मग अशा वेळेला तुम्ही चालताना बऱ्याच वेळेला तुमचा बॅलन्स जाऊ शकतो. खूप जास्त चालताना आजकाल आपल्याकडं काय असे वॉकिंग ट्रॅक नाही आहेत, खूप छान असतील असे, पायात पाय येतात काही वेळेला आपले. चालता सुद्धा काही वेळेला जरासा जरी चढ उतार असला, खड्डा खाचकळगा वगैरे असला तरी सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो आणि मग त्यामुळे आपण त्याच्यात पडू शकतो. तर त्यामुळे वय झाल्यानंतर किती चालावं, कसं चालावं ह्याला सुद्धा मर्यादा आहे.
म्हणून आपल्याला सगळेजण म्हणतात चाला चाला, एवढी पावलं चालली पाहिजेत, एवढी पावलं चालली पाहिजेत. अजिबात नाही, चूक आहे. तुमचा हिप जॉईंट म्हणजे कमरेचे जॉईंट्स असतात, त्या कमरेच्या जॉईंट्सना खुबा असतो, तो खुबाही नाजूक होतो. तुम्हाला इतर वेळेला काही होणार नाही, पण समजा जरासं जरी तुम्ही घसरून बाथरूममध्ये पडलात की लगेच खुब्याचा प्रॉब्लेम होतो. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच म्हाताऱ्या बायकांचं बघितलं, त्यांना इतर काही त्रास नसतात, चालत असतात, सगळं असतात, पण एखाद्या वेळेला पडतात तो खुब्याचा, मुळात तो ऑस्टिओपोरोसिसमुळं हाडाचा ठिसूळपणा आलेला असतो, त्यामुळे नाजूक झालेले असतात सगळे जॉईंट्स. हा विचार केला पाहिजे की नको? का आपलं उगाचंच हिंडायचं फिरायचं. सगळे म्हणतात वॉकिंग करा, रात्री झोप येत नाही म्हणून करायचं आपलं वॉकिंग. तर त्यामुळे वॉकिंग करताना सपाट जमीन असली तरी तुम्हाला त्रास होतो, कारण की सारखं जर का तुम्ही हे असं दाबलत म्हणजे खूप जास्त चालल्यामुळे, तरी मग हे इथले सगळे जॉईंट्स म्हणजे हाताचे नव्हे पायाचे जॉईंट्स आहेत ना, याच्यावरती दाब पडतो आणि तुम्हाला त्रास होतो. म्हणजे तुम्ही लॉनवर चाललं पाहिजे, मऊ ह्याच्यावर चाललं पाहिजे. मऊ ह्याच्यावर जास्त चालायला लागला आणि बऱ्याच वेळेला चपलासुद्धा आपल्याला वयोमानानुसार वेगळ्या पद्धतीच्या चपला वापराव्या लागतात. काही वेळेला मऊ चपला वापरल्या की टाच दुखते, काही वेळेला टणक चप्पल वापरली की पाय दुखतो. काहीही होऊ शकतं आपल्याला वयोमानानुसार, ह्याला काही नियम नाही आहेत. तुम्ही जर म्हणाल मग आम्ही काय करावं, तुम्हाला जे योग्य जमेल होईल ते करावं. कुठली चप्पल, मग तुम्ही जाता विकत आणता चप्पल आणि मग घरी आणल्यानंतर लक्षात येतं अरे हे चप्पल घातल्यापासून मला टाचच दुखायला लागली. काय करणार? टाकून द्यायची. 1-2 दिवस वापरायची, सरळ कुणाला तरी देऊन टाकायची, नाही तर फेकून टाकायची. काही इलाज नाही त्याला, चप्पल बदलायची. तुम्हाला सांगते प्रत्येकांच्या घरामध्ये आजकाल चप्पलांचे ढीग आहेत, ते याच्यामुळे. ही चप्पल नको, ती चप्पल नको, पुन्हा खूप दिवस वापरलेली चप्पल आपण वापरू शकत नाही, कारण झिजत नाहीत पूर्वी इतक्या, पण त्या टणक होतात काही वेळेला. म्हणजे चपलांचाही प्रॉब्लेम आहे. तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की वॉकिंग करणं हे उगाचच पूर्वी तुम्ही वॉकिंग करत होतात, वजन म्हणून वॉकिंग करतात खूप जण. त्यांच्या वजनामुळं एकतर त्या गुडघ्यावरती आणि जॉईंट्सवरती, सगळ्या अँकल जॉईंट वगैरे सगळे, त्याच्या सगळ्यावरती ताण आलेला असतो, कमरेवरती ताण आलेला असतो. हे सगळे वेट बेअरिंग जॉईंट्स म्हणजे वजन पेलणारे हे सगळे जॉईंट्स असतात, त्याच्यावर मुळात वजनाचा ताण असतो आणि प्रत्येक पावलाला तुम्ही हे वजन त्याच्यावरती टाकता, त्याला त्रास होणारच ना. सिंपल आहे. मग तुम्ही म्हणाल मग आम्ही काय करावं? बेतात चालावं, झेपेल असं चालावं. मैत्रीण चालते म्हणून आपण तेवढं चालू नये. थोडासा योगा करावा, सतत हालचाल असली पाहिजे शरीराची. वजन हा जो प्रकार आहे हा चालून कमी मी कुणाचाच झालेला बघितलेला नाही, कुणाचाच नाही. त्यामुळे चालणे हा त्याला पर्याय होऊच शकत नाही. आता माझी एक मैत्रीण आहे, ती जिमला जायची, तिला चालायला आवडायचं नाही म्हणून ती जिमला जायची, कारण चालताना कोणतरी सोबत पाहिजे असतं ना. मग जिमला जायची, जिमला जाऊन काय व्हायला लागलं माहिती का, तिची हाडच सगळी दुखायला लागली. तिनं डॉक्टरांच्याकडे गेल्यावर डॉक्टर म्हणले जिम करू नका, ह्या वयात तुम्हाला जिम झेपत नाही आहे. म्हणजे बघा, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना झेपतील अशा नाहीत. म्हणजे व्यायाम कुठला करावा, तर वेगवेगळा व्यायाम, रोज वेगळा व्यायाम करावा, हा एकच त्याच्यावरती पर्याय आहे. आणि पूर्वी आपल्याला झेपत होता तसा हेवी व्यायाम आपण आता करून चालत नाही. म्हणजे समजा 40 मिनटं तरी चाललं पाहिजे असं लिहिलेलं असतं कुठे ना कुठेतरी, आणि लोकंसुद्धा एकमेकांना सांगतात 40 मिनटं चाला. 10 मिनटं चालून काय होते, 10 मिनटं चालून काय होते? तुम्ही 40 मिनटं जर का चालला ना, आत्ता तुम्हाला काही होणार नाही, परंतु ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते खूप सिव्हिअर होईल. कारण कसं असतं की तुमची हाडं आतमध्ये जी आहेत ती ठिसूळ झालेली आहेत, नाजूक झालेली आहेत, हे आपल्याला वरून कळत नाही. ते एखाद्या वेळेला जेव्हा तुम्ही करता त्यावेळेलाच कळतं. आणि समजा तुमचं कॅल्शियम चांगलं असेल, सगळं असेल चांगलं, तर ठीक आहे. पण बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी म्हातारपणी होतातच. मग म्हातारपणी चालावं का ना चालावं? चालावं, परंतु सोबत कोणीतरी पाहिजे, हातात काठी पाहिजे सगळ्यात बऱ्याच वेळेला, कारण एकतर तोल जात असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुत्री वित्री असतात चालताना तुमच्या, कारण की आजकाल सगळीकडे कुत्र्यांची वाढलेली संख्या, तर त्यामुळे हातात काठी पाहिजे. पुन्हा रस्त्याला येता जाता फुलं दिसतात लोकांच्या दारातली, तर ती काढायला सुद्धा तुम्हाला काठी पाहिजे. म्हातारपणी हा उद्योगच की हो, काही ना काहीतरी उद्योग पाहिजे ना माणसाला, एंटरटेनमेंट, मनोरंजन. तर ही मनोरंजनाचाच भाग आहे. झोप लागत नाही म्हणून तुम्ही फिरायला जाऊ नका.
सकाळी जर का तुम्हाला फिरायचं असेल तर ते योग्य प्रमाणात फिरलं पाहिजे आणि योग्य ठिकाणी फिरलं पाहिजे आणि तुम्हाला योग्य चप्पलही घातली पाहिजे. नाहीतर तुमचे चप्पल बूट जर चुकीचे असले तरी तुम्हाला हे चालणं झेपत नाही. थंडीत काही ना थंडी झेपत नाही, कोणाला पावसाळा झेपत नाही, कुणाला जरासुद्धा जास्त ऊन आलं तर झेपत नाही. कारण चालणं ह्याच्याबरोबर इतरसुद्धा आपल्याला बरेच काही तक्रारी असू शकतात. तर काहींना खूप जास्त ऊन आलं तर मग चक्कर यायला लागते. मग त्यामुळे अशा उन्हामध्ये तुम्हाला जाऊन चालत नाही. म्हणजे हे सगळं प्रत्येकाने आपापल्या तब्येतीनुसारच ठरवायचं आहे. मग किती चालावं, काय चालावं, किती मिनटं चालावं. आता हे सगळे जे आहेत ना, हे जे व्हिडिओ येतात किंवा काय, हे सगळं तरुणांच्यासाठी आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की तरुण लोकांना एक अचानक अशी उर्मी येते की आता आम्ही व्यायाम करणार आहोत, वजन कंट्रोल करणार, असं एक अचानक उर्मी येते आणि फॅड म्हणतो आपण त्याला. तर त्या फॅडिस्ट लोकांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला योग्य व्यायाम आणि योग्य लाईफस्टाईल ही आचरणात आणण्यासाठी तुमचा ताण, झोप या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये पाहिजेत. एवढंच नाही तर तुम्ही नुसतंच घरामध्ये या गोष्टी केल्या तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण तुम्हाला एकमेकांशी बोलणं ह्याही गोष्टी खूप आवश्यक आहेत. त्यामुळे तुम्हाला समाजामध्ये जायला पाहिजे, ग्रुपमध्ये जायला पाहिजे, गप्पा व्हायला पाहिजेत, एकमेकांशी संभाषण व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हातारपणी व्हायला पाहिजेत. तर बघा तुम्ही कसा व्यायाम करता. मी जाते, तुम्हाला माहिती आहे, मी वॉकिंगला जाते, जेवढं पाहिजे तेवढं करते. नाहीतर आम्ही गप्पा मारतो थोड्याशा. ऊन आलं की सावलीला बसतो, सावलीत नको वाटलं, डास चावतात असं वाटलं तर पुन्हा उन्हात जाऊन बसतो. असं काहीतरी आम्ही करत असतो, वेगवेगळे बदल करत असतो. एकच एक प्रकारसुद्धा कधीही शरीराला चालत नाही, कारण की त्याचीही शरीराला सवय होते.